सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम आजचा जो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा. त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी आणि आपल्या संस्थेचे सहसचिव सुधीरजी भोसले, ज्यांच्या खटपटीतून हा उपक्रम सुरू झाला ते मित्रवर्य डॉक्टर पांडुरंग कंद, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तुम्ही कधी विचार कसा केला आहे का की एखादा प्रश्न पडावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय असावं हे आपल्याला बुचकळ्यात पडावं. तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये साहजिकपणे हा प्रश्न पडतो की अरे माझ्यासमोर समोसा पण ठेवला आहे, माझ्यासमोर बर्गर पण ठेवला आहे, पहिलं काय खाऊ. पण तुम्ही आम्ही ज्या पातळीवरती जगत असतो त्या पातळीवरती मोठी माणसं जगत नसतात. त्या पातळीवरती प्रश्न एकदा विलक्षण पडला. प्रश्न असा पडला की अरे दोघेजण माझ्यासमोर उभे आहेत, एक साक्षात परमेश्वर आहे आणि दुसरे माझे गुरु आहेत, पहिला नमस्कार मी कुणाला करू. आणि हा प्रश्न कोणा सामान्य व्यक्तीला पडलेला नसून तो अत्यंत थोर अशा व्यक्तिमत्वाला पडला आहे, तो म्हणजे संत कबीरांना पडला आहे. आणि त्यांना पडलेला प्रश्न जेवढा विलक्षण तेवढं त्याचं उत्तर देखील विलक्षण. आणि संत कबीर असं म्हणतात, गुरु गोविंद दोनो खडे, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, गुरु जाऊ बलिहारी गोविंद दियो दिखाय. जरी परमेश्वर आणि गुरु एकाच वेळेला माझ्या समोर असतील तरी पहिलं नमन, पहिला नमस्कार मी गुरुलाच करणार, कारण गुरुच्या शिवाय परमेश्वराचं दर्शन शक्य नाही. संत कबीरांनी जी सांगितलेली गोष्ट आहे ना ती या भूमीमध्ये कित्येक हजारो वर्षापासून चालत आलेली आहे की गुरुवरती अपार श्रद्धा, निष्ठा, समर्पण, त्याग, गुरुवचन प्रत्यक्षात आणण्याची खटपट असं करणारे किती लोक या भूमीमध्ये होऊन गेले याचा हिशोब आज कुणालाही मांडता येणार नाही. त्याच्यात जसे पुरुष आहेत तशा स्त्रिया देखील आहेत, त्याच्यात जसे एका अर्थानं शिकलेले आहेत तशा अर्थानं न शिकलेले देखील आहेत, त्याच्यात जसे एका अर्थानं शहाणे आहेत तशा अर्थानं त्यांना न समजणारे अशा सर्व प्रकारचे लोक आहेत. आणि या लोकांनी या गुरुपौर्णिमेला महत्त्व प्राप्त करून दिलं. हा प्रसंग ज्या वेळेला किंवा हा कबीरांचा दोहा ज्या वेळेला मी सांगितला त्यावेळेला माझ्या मनात आलं की अरे असं प्रसंग कधी घडला आहे का. हो, इथं घडला आहे. आपण सगळेजण जाऊन त्या स्थानाला भेट देऊ शकतो, तिथं नतमस्तक होऊ शकतो. ते म्हणजे इथूनच जवळपास संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधीची जागा आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचं वर्णन करून ठेवलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की होय, प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग त्या ठिकाणी उपस्थित होता आणि ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे भाऊ देखील होते, ते उपस्थित होते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीपूर्वीचा पहिला नमस्कार जो आहे तो गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांनाच केलेला आहे. म्हणजे ही परंपरा चालत आली या देशामध्ये. या देशाच्या अखंडतेचा धागा आपल्याला बघायला मिळतो. आणि या देशाच्या परंपरेमध्ये किती विलक्षण कथा घडल्या. आरुणी आरुणी आरुणी, अरे आरुणी कुठे आहेस तू, आरुणी कुठे आहेस तू, असे सगळे लोक शोधत होते. आरुणी सापडतच नव्हता. काल संध्याकाळपासून आरुणी एका अर्थानं बेपत्ता होता. काय करत होता कुणाला सांगून गेला नव्हता. सगळ्यांच्या मनामध्ये काळजी होती, चिंता होती की आरुणी गेलाच कुठे. कोण होता आरुणी, का लोक त्याला हाका मारत होते, कधी घडली ही कथा, कधी घडली ही कथा याचं निश्चित उत्तर देता येत नाही. परंतु ती घडली मात्र निश्चित, याच्यावरती आपण ठाम विश्वास ठेवला पाहिजे. प्राचीन काळी आपल्या देशामध्ये गुरुकुलाची पद्धत होती. त्या पद्धतीमध्ये शिष्यानी गुरुच्या ग्रही राहायचं, 12 वर्ष 24 वर्ष गुरुची सर्व प्रकारची सेवा करायची आणि ज्ञान ग्रहण करायचं, त्याला म्हणायचं गुरुकुल. असंच एक गुरुकुल चालवणारे ऋषी होते, त्यांचं नाव धौम्य ऋषी. हे धौम्य ऋषींच्या आश्रमातला एक शिष्य होता, त्याचं नाव होतं आरुणी. आरुणीचं वय किती असेल कथेत ते सांगितलं गेलं नाही, आपण कल्पना करू शकतो. वय वर्षे 8 ते वय वर्षे 20च्या दरम्यान असेल. म्हणजे तुमच्यापेक्षा फार मोठा नाही किंवा तुमच्यापेक्षा फार लहान देखील नाही. ह्या गुरुकुलांचं वैशिष्ट्य असं होतं की तिथं केवळ पाठांतराचं शिक्षण दिलं जात नव्हतं. आजच्या भाषेमध्ये फक्त पुस्तकाचं शिक्षण दिलं जात नव्हतं, सर्व प्रकारच्या जीवनाचं शिक्षण दिलं जात होतं. आणि त्या गुरुकुलाच्या पद्धतीचा एक भाग होता ते म्हणजे गुरुग्रही राहून शेती करायची. आपल्या आश्रमाला लागेल तेवढं अन्नधान्य स्वतः पिकवायचं. जे गाई बैल गुरं असतील त्यांची सेवा स्वतः करायची, त्यांच्या धारा स्वतः काढायच्या. त्यामुळे साहजिकच धौम्य ऋषींच्या आश्रमाची देखील काही शेती होती आणि दिवस पावसाचे होते. त्या पावसाच्या दिवसांमध्ये आता गुरूंच्या लक्षात असं आलं की आज पाऊस एवढा जोरदार पडतोय तर आपण शेताला कडेला जो बांध घातलेला आहे ना
तो बांध जर फुटला तर शेतातलं सगळं पाणी वाहून जाईल आणि आपल्याला पाहिजे तेवढं पीक येणार नाही आणि आपल्या आश्रमातल्या सगळ्या लोकांना पुरेसं भोजन मिळणार नाही पुढे भविष्यामध्ये. आणि म्हणून गुरूंनी त्या अरुणीला जवळ बोलावलं, बाळ अरुणी इकडे ये आणि जा बरं शेतामध्ये, कुठंतरी बांध फुटण्याची शक्यता मला वाटते, तू सगळीकडे जाऊन चोहूबाजूला नीट बघ आणि जिथं बांध फुटलेला असेल किंवा फुटत असेल तो थांबव, पाणी थांबल्याशिवाय परत येऊ नकोस. धौम्य ऋषींनी सांगितलं आणि अरुणीने ते आपल्या कानाद्वारे मनामध्ये साठवलं आणि तो बाहेर पडला. पण त्या पावसामध्ये बाहेर पडला. आजच्यासारखी त्या अर्थानं छत्रीची सोय नव्हती, रेनकोटची सोय नव्हती, गमबूटची सोय नव्हती. सगळ्या चिखला पावसामध्ये तो बाहेर पडला आणि शेताजवळ पोचला आणि त्या सगळ्या शेताचं तो बारकाईने निरीक्षण करायला लागला आणि बघायला लागला की अरे कुठं बांध फुटलाय, कुठं बांध फुटलाय. मग काही ठिकाणी त्यांनी दगड माती तिकडचं एकत्र केले, त्याला बांधबंदिस्ती केली. असं एके ठिकाणी पोचला आणि त्याच्या लक्षात असं आलं की अरे इथं दगड माती लावायला पाहिजे म्हणून पटपट त्यानं मेहनत केली. आता काय त्याच्याकडे साधन असेल त्यानं तिने मेहनत केली, परंतु त्यानं तो बांध बुजवायचा आणि तो फुटायचा, बांध बुजवायचा आणि फुटायचा. कारण पाण्याचा वेगच एवढा होता, पाण्याचा जोर तेवढा होता. अरुणीच्या लक्षात आलं जोपर्यंत दगड मातीचा बांध मी इथं घालतोय तोपर्यंत तो फुटणारच आहे. पण गुरूंची आज्ञा काय, पाणी जाता कामा नये, ते थांबवल्याशिवाय तू परत मात्र येऊ नकोस. एक विलक्षण कल्पना अरुणीच्या मनामध्ये आली की माझा देह तर दगडा मातीचा नाही आहे, माझा देह कणखर आहे, व्यायामाने मी तो सुदृढ केलेला आहे. मीच या ठिकाणी झोपतो आणि त्या बांधावरती चक्क तो आडवा झोपून राहिला आणि मग मात्र तिथल्या पाण्याला बांध पडला. पण हा सगळा प्रसंग होई तोपर्यंत संध्याकाळ झाली, रात्रीचा पहिला प्रहर, दुसरा प्रहर, रात्र उलटली आणि पहाटेची वेळ झाली. ब्राह्मण मुहूर्त झाला, 3:30, 4, 5 वाजत आले तरी अरुणी कुठे दिसेनाच. आणि मग सगळी मंडळी जेव्हा बघायला बाहेर पडली त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की तो अरुणी त्या शेतामध्ये झोपला. गुरूंनी एखादी गोष्ट सांगावी आणि शिष्यांनी ती तंतोतंत आचरणात आणावी ही या देशाची पद्धत किती वर्षांची आहे. जे विद्वान लोक आहेत, जे पंडित लोक आहेत, जे शहाणे लोक आहेत ते वादविवाद करतात. कुणी म्हणतं 3000 वर्ष, कुणी म्हणतं 5000 वर्ष, कुणी म्हणतं 7000 वर्ष, कुणी म्हणतं 14000 वर्ष. वर्षांवरती वाद करतात, परंतु एका गोष्टीवरती वाद होत नाही, ते म्हणजे गुरुचा शब्द हा प्रमाण असतो आणि गुरूंनी जी आज्ञा केलेली असते ती पाळायची असते. ह्याचं उदाहरण म्हणजे ही अरुणीची कथा आहे. अरुणीची कथा तशा अर्थानं वेद काळामध्ये, उपनिषद काळामध्ये म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी या देशामध्ये घडली. परंतु आपण झपाट्यानं ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं की अशा प्रकारचे शिष्य आणि गुरु देशामध्ये घडतच गेलेत आणि त्यांनी जीवनाला एक वेगळाच आकार आणून दिला आहे. आणि मग या सगळ्यामध्ये मला आठवण होते ती संत नामदेवांची. संत नामदेवांचा मगाशी मी उल्लेख केला की ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी ज्यांनी बघितली आणि त्याच्याबद्दल लिहून ठेवलं असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. भक्ती इतकी विलक्षण की आमच्या इथं श्रद्धेनं सांगितलं जातं की बाल नामदेवाच्या हातून प्रत्यक्ष विठ्ठलानं म्हणजे त्या विठ्ठलाच्या मूर्तीनं भोजन घेतलं. विज्ञानाच्या तर्कावरती सगळ्या गोष्टी घासायला जाऊ नका मित्रांनो, हा माझा सल्ला आहे. कदाचित कोणाला पटेल, कदाचित कोणाला पटणार नाही, परंतु विज्ञानाच्या तर्कावर ही गोष्ट घासायची नसते. इतकी विलक्षण भक्ती, पांडुरंगाचं प्रत्यक्ष सख्यत्व, पांडुरंगानं प्रत्यक्ष ज्याच्या हातून भोजन घेतलं असे संत नामदेव. ज्या पंढरीची एकादशीची यात्रा परवा पार पडली त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये संत मेळा जमलेला आहे. संत ज्ञानेश्वर आहेत, मुक्ताबाई आहे, सुपान बाबा आहेत, संत नामदेव आहेत, संत सावतामाळी आहेत, संत चोखामेळा, कुणाकुणाची नावं घ्यावीत. आणि थट्टा मस्करीत विषय सुरू झाला आणि त्याच्यामध्ये गोरोबा काका कुंभार, संत गोरोबा काका कुंभार नावाचे व्यवसायानं कुंभार, वृत्तीनं कुंभार असणारे एक संत होते. आणि विषय असा निघाला, गोरोबा काका तुम्ही मडकी भाजता ना, मडकी तयार झाल्यानंतर ती तुम्ही थापटून बघता, मग बघा बरं इथं जमलेल्या सगळ्या संत मंडळींचं कुणाचं डोकं पक्कं आहे आणि कुणाचं डोकं कच्चं आहे. गमतीत विषय सुरू झाला. चेष्टा मस्करीत एखादी गोष्ट सुरू होते, परंतु ती कुठल्या पातळीला जाते हे सांगता येत नाही. संत गोरोबा काकांनी सुद्धा ते आनंदाने किंवा चेष्टेच्या किंवा मस्करीच्या पद्धतीनं घेतलं आणि प्रत्येक संताच्या जवळ जाऊन ते असं थापटून बघायला लागले आणि सांगायला लागले की याचं मडकं पक्कं. कदाचित ज्ञानदेवांचं मस्तक त्यांनी थापून बघितले, याचं मडकं पक्कं, मुक्ताईचं मडकं पक्कं, अजून सावतामाळ्यांचं मडकं पक्कं, चोखोबा महाराज संत चोखोबा यांचं मडकं पक्कं, असं करत नामदेवापर्यंत आले. आणि नामदेवापर्यंत आल्यानंतर नामदेवांच्या कपाळावरती किंवा नामदेवांच्या मस्तकावरती ते असं मारणार तेवढ्यात नामदेव म्हणाले थांबा, अहो प्रत्यक्ष पांडुरंग जिथं माझ्या हातचं जेवतो, प्रत्यक्ष दर्शन मी त्याचं घेतो,
माझं मडकं कच्चं असेलच कसं आणि तुमच्या मनात येतच कसं की माझं मडकं कच्चं आहे का पक्क आहे तपासून बघणारे तुम्ही कोण? कदाचित शब्द वेगळे असतील परंतु भाव हा होता. संत नामदेवांचं एका अर्थानं ते अभिमान असलेलं आणि कदाचित अहंकाराकडे झुकलेलं बोलणं सर्व संत मंडळींनी ऐकलं आणि संत गोरोबा काका शांतपणे म्हणाले की या नामदेवाचं मडकं कच्चं रे कच्चं. नामदेवांना वाईट वाटलं, संत नामदेवांना वाईट वाटलं. पांडुरंगाकडे रडत रडत गेले, अरे पांडुरंगा साक्षात तुझा सहवास मला लाभतो, पण ही मंडळी म्हणतात माझं मडकं कच्चं, काय माझ्या भक्तीत उणीव आहे? पांडुरंगानं सांगितलं तुझ्या भक्तीमध्ये उणीव एकच आहे की आजपर्यंत तू लौकिक अर्थानं गुरु केलेला नाहीस. गुरु जर करशील तर तुझं मडकं पक्क होईल. आता प्रत्यक्ष पांडुरंगानं सांगितल्यानंतर कदाचित संत नामदेवांना वाईट वाटलं, आनंद वाटला, मला सांगता येत नाही. कदाचित वाईट देखील वाटलं असेल, कदाचित मनामध्ये एक उत्सुकता देखील झाली असेल आणि म्हणून त्यांनी संतांचा शोध सुरू केला, आपल्या गुरूंचा शोध सुरू केला. सगळीकडे सुरू केला आणि मराठवाड्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि कोणीतरी सांगितलं की या गावामध्ये एक अत्यंत तपस्वी विद्वान असे सज्जन राहतात, संत राहतात, कदाचित ते तुमचे गुरु आहेत. कुठून तरी कळलं नामदेवांना आणि ते वाट काढत 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 त्या गावामध्ये पोचले आणि गावामध्ये त्यांनी विचारायला सुरुवात केली की अहो ते सद्गृहस्थ कुठे राहतात, अहो ते सद्गृहस्थ कुठे राहतात. गावामध्ये जाता जाता सगळ्यांनी सांगितले की अहो इथं बघितलं तिथं बघितलं आणि शेवटी कळलं की ते शंकराच्या मंदिरामध्ये गेले. मग नामदेव लगबगीने त्या शंकराच्या मंदिरामध्ये गेले. आपण सगळेजण शंकराच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला बघतो की शंकराच्या मंदिरामध्ये शंकराची प्रतिष्ठापना ही मूर्ती रूपानं नसते, ती त्या पिंडीच्या रूपानं असते. आणि संत नामदेव त्या मंदिरामध्ये गेले. कदाचित दुपार झाली असेल, दुपारच्या वेळी सगळे लोक आपापल्या कामात असतील त्यामुळे मंदिरात कुणीच नव्हतं आणि त्यांनी बघायला सुरुवात केली तर बाहेरच्या गाभाऱ्याच्या बाहेर जो परिसर असतो मंडपात कुणी नाही, पण गाभाऱ्यात कोणतरी दिसतंय. आणि म्हणून नामदेव अतिशय लगबगीनं गाभाऱ्यात गेले आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांना एकदम धक्काच बसला. धक्का काय बसला तर त्या गाभाऱ्यामध्ये एक अतिशय वृद्ध झालेला माणूस होता आणि तो माणूस त्यामध्ये झोपलेला होता. तो माणूस तिथं झोपलेला होता. यांनी नामदेवांना धक्का बसला नाही, धक्का बसला यांनी की त्या माणसानी स्वतःचे पाय जे आहे त्या पिंडीवरती म्हणजे ती जी मध्ये शाळुंक असते ना त्या शाळुंकेवरती ठेवलेले होते. अरे परमेश्वराची मूर्ती आहे, परमेश्वराची पिंड आणि त्याच्यावरती पाय ठेवून तुम्ही झोपता? नामदेव रागावले आणि ते म्हणाले बाबा तुम्हाला कळत नाही, तुम्ही पिंडीवरती पाय ठेवून झोपता? बाबाने शांत आवाजात उतरलं, पोरा थकलो रे, आता अंगामध्ये त्राण नाही, चक्कर आली म्हणून माझे पाय तिथं पडले. एक काम करशील का, माझे पाय उचल आणि बाजूला ठेव. नामदेवांना म्हटलं की ठीक आहे, माणूस म्हातारा आहे, चुकला असेल, परंतु त्याचे पाय आपण बाजूला करावे. नामदेवांनी त्यांचे पाय उचलले आणि बाजूला ठेवायला गेले तर चमत्कार झाला आणि तिथून एक पिंड प्रकट झाली आणि पाय ठेवायलाच येईना. कारण इथं पाय उचलायचे का होते तर तिथं पिंड होती, तिथं का ठेवायचे होते तिथे ते पिंड नव्हती, पण तिकडं पाय नेले तिथं पिंड ठेवली. नामदेवांना वाटलं काहीतरी दोन पिंडी असतात काही मंदिरामध्ये, तसं असेल. दुसरीकडे बघितलं, पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा तेच. आणि शेवटी नामदेवांच्या लक्षात आलं की अरे हे काहीतरी विलक्षण आहे. नामदेवांनी सर्व अभिमान सोडला, स्वत्व सोडलं, खाली वाकले, गुरूंचे पाय धरले, घळाघळा डोळ्यातनं अश्रू वाहिले असतील. गुरूंना म्हटले गुरुदेव आपणच माझे गुरुदेव आहात, एवढी भक्ती केली, प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं, परंतु जगाचं तत्वाचं मर्म अजून मला कळलेलं नाही, कृपा करून या शिष्याला तुमच्या पदरात घ्या. ज्या वेळेला अशा नम्रतेच्या भावनेनं, लीनतेच्या भावनेनं संपूर्ण शरण आपण गुरुच्या पायी जातो ना, त्याच वेळेला आपल्याला ज्ञान होतं. मग गुरुपरंपरा ही केवळ अध्यात्मातील का हो? गुरुपरंपरा ही सर्व क्षेत्रामध्ये, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आहे. आणि आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा का, त्याला नाव कुणाचं? आजच्या दिवसाला नाव आहे भगवान वेदव्यासांचं, महर्षी वेदव्यासांचं. कोण होते वेदव्यास? तशा अर्थानं आजच्या काळातल्या भाषेतला जर बोलायचं झालं, आपण सगळेजण सुज्ञ आहोत त्यामुळे सुज्ञ पद्धतीनं सगळे उल्लेख आपण समजावून घेऊयात. तशा अर्थानं आंतरजातीय संबंधातून जन्माला आलेले हे भगवान वेदव्यास. त्यांचे वडील जे होते ते ऋषी पराशर, अत्यंत प्रखर, तेजस्वी, बुद्धिमान, मेधावी असे ऋषी पराशर. आणि त्यांची आई जी होती ती आई एका कोळ्याच्या घरातली होती. मी सर्व जातींचे उल्लेख करतोय, पण कृपा करून लक्षात ठेवा की कुठल्याही जातीच्या बद्दल आपल्या मनामध्ये नीचत्वाची भावना असता कामा नये. या भावनेतून मी अतिशय प्रामाणिकपणे बोलतो.
ती आई जी होती कोळ्याच्या घरातली होती, मत्स्यगंधा असं तिचं नाव येतं. त्या दोघांच्या मध्ये संबंध आला आणि त्या संबंधांमधनं हे व्यास जन्माला आले. नंतर काही कारणानं आईनं त्यांना सांभाळायचं नाकारलं. पराशर मुनींच्याकडे वेदव्यासांचं शिक्षण झालं. त्यांना एक वेगळं नाव कृष्णद्वैपायन असं देखील आहे. परंतु वेदव्यासांचं वैशिष्ट्य त्यांच्या जन्मामध्ये नसून त्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे. कर्तृत्व काय केलं तर सगळ्या जगामधलं जे प्राचीन तत्त्वज्ञान आहे, प्राचीन वाङ्मय आहे किंवा प्राचीन साहित्य आहे, त्या वेदांची त्यांनी शिस्तशीर रचना लावली. तोपर्यंत वेदांचा एकच समूह आहे असं समजलं जायचं. त्या वेदांचे त्यांनी 4 भाग केले. मग एकाला नाव दिलं यजुर्वेद, दुसऱ्याला नाव दिलं सामवेद, अथर्ववेद. अशा प्रकारे सर्व वेदांना त्यांनी नावं दिली. त्या वेदांची रचना लावली. त्यांनी 18 पुराणांची निर्मिती केली आणि भारताचा जो इतिहास आहे त्या इतिहासावरती असणारं एक आर्ष महाकाव्य त्यांनी लिहिलं. त्याचं नाव आज महाभारत आपण म्हणतो, जे या भूमीमध्ये घडलं आहे. त्यामुळं तुमचा जन्म कोणत्या कुळात आहे ते महत्त्वाचं नाही, तुमचं कर्तृत्व काय आहे हे सांगणारे वेदव्यास. आणि म्हणून आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर मी सांगत असं होतो की जीवनाच्या केवळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुशिष्य परंपरा आहे का? तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये गुरुशिष्य परंपरा आहे. आणि एक विलक्षण घटना इसवी सनाच्या 14व्या शतकात घडली. सन असेल साधारण 1330-32. 1330-32 म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या साधारणपणे 300 वर्ष. त्यावेळेला दक्षिणेमध्ये माधव नावाचा एक मेधावी तरुण होता. एका ब्राह्मण कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता, पण तो मनामध्ये अध्यात्माची प्रेरणा प्रबळ झाली आणि त्यांनी संन्यास घेतला. आणि त्या संन्यासा घेऊन त्यांनी आपलं संन्यासाचं जीवन सुरू केलं. आणि संन्यासाचं जीवन सुरू केलं म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं तर त्याच्यामध्येच आपलं जे तत्त्वज्ञान आहे, जे अध्यात्म आहे, त्याचा अधिक अभ्यास करायचा. आणि त्या अभ्यासाचा प्रत्यंतर लोकांना येईल किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. असं त्यांचं जीवन सुरू झालं. आणि ते जीवन सुरू असताना साहजिकच त्यांच्याकडं अध्यात्म वृत्तीने जे भारलेले लोक होते, ज्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म आहे, असे लोक त्यांच्याबरोबर यायला लागले. परंतु एके दिवशी प्रसंग असा विलक्षण घडला. प्रसंग असा घडला, स्वामी विद्यारण्य त्यांचं नाव. स्वामी विद्यारण्य स्वतःच्या मठामधले बसलेले होते. त्यांची आराधना चाललेली होती आणि त्या आराधनेमध्ये ते अतिशय मग्न झालेले होते. आणि 1-2 तरुण बाहेरनं पेशा त्यांचा जो पेहराव होता त्या पेहरावरनं ते मुसलमान आहे ते प्रत्यक्ष जाणवत होतं. तशा प्रकारची दाढी राखलेली, तशा प्रकारचं सगळं पेहराव केलेला. आणि ते तरुण आले आणि विद्यारण्यांच्या पायावरती पडले, गुरुदेव आम्हाला मार्ग दाखवा, गुरुदेव आम्हाला मार्ग दाखवा. हे तरुण कोण होते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवगिरी नावाचा महाराष्ट्राचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती ज्यांचं राज्य शेवटपर्यंत होतं असे महाराष्ट्रातले लोक. आणि तशा अर्थानं हिंदू लोक, त्यांचं नाव यादव कुळाचं राज्य होतं. त्या यादव कुळाच्या हाताखाली जे सरदार होते त्याच्यामध्ये एक जे सरदार होते त्या सरदाराच्या घरामध्ये जन्माला आलेली 2 तरुण होते. पण त्या देशावरती धर्मांध आक्रमणाचा वरवंटा फिरत होता. धर्मांध आक्रमण केवळ राज्यासाठी होतं असं मांडण्याची चूक आपण कृपा करू नये असं मला वाटतं. हे धर्मांध आक्रमण अशासाठी होतं की आमचाच धर्मश्रेष्ठ आणि तो तुम्ही स्वीकारला पाहिजे असे सांगणारे हे परकीय धर्मांध मुस्लिम हे आपल्या देशावरती थैमान घालत होते. आणि त्याच्यातलाच एक होता, त्याचं नाव होतं मोहम्मद बिन तुगलक. वेडा मोहम्मद किंवा वेडा तुगलक असं ज्याला म्हटलं जातं इतिहासामध्ये, असा होता. त्याने काय केलं आपण नंतर केव्हा तरी बोलू. पण या तुगलकांनी या राज्यावरती आक्रमण केलं, त्यांच्या गडीवरती आक्रमण केलं, त्यांना पराभूत केलं आणि त्यांना पकडून नेलं. आता पकडून नेऊन नोकरी ठेवावं का नाही, सरदार करावं का नाही, पण नाही, तुम्ही मुसलमानच झालं पाहिजे. आणि त्यांना जबरदस्तीनं मुसलमान करण्यात आलं. इतिहासात लिहिलेलं आहे. त्या 2 भावांच्या मनामध्ये हे होतं की अरे आम्ही जबरदस्तीनं झालो, मी स्वेच्छेनं नाही झालो, आम्ही जबरदस्तीनं झालो. आणि एके दिवशी संधी साधून दक्षिणेची मोहीम निघाली. त्याच्यामध्ये ते पराक्रमाने स्वतःच्या सामील झाले. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की असे एक विद्वान सत्पुरुष या ठिकाणी राहतात, ते आपल्याला मार्ग दाखवतील. आणि ते विद्यारण्यांच्याकडे गेले. विद्यारण्यांना त्यांनी विनंती केली आणि विद्यारण्यांनी सांगितलं की जर स्वेच्छेनं तुम्ही कुठला दुसरा धर्म स्वीकारलेला नसेल तर परत हिंदू म्हणून येण्याचे मार्ग तुम्हाला खुले आहेत, मी तुम्हाला धर्मामध्ये परत घेतो. आणि विद्यारण्यांनी 14व्या शतकामध्ये या दोघांना परत हिंदू करून घेतलं. जो काही विधी असेल, धार्मिक आचार असेल ते सगळे केले. परंतु विद्यारण्यांनी एक महत्त्वाची वेगळी प्रेरणा या दोघांना दिली. काय प्रेरणा होती ती
यांना का मुसलमान व्हावं लागलं होतं? कारण कुणाच्या तरी तलवारीमध्ये, कुणाच्या तरी धनुष्यबाणामध्ये जास्त शक्ती होती आणि त्यांच्या हाताखाली राज्य होतं आणि ते राज्याच्या आधारावरती, शक्तीच्या आधारावरती ते धर्मांतर करत होते. त्यामुळे विद्यारण्यांनी सांगितलं की तुम्ही एवढे तरुण आहात, पराक्रमी आहात, वीर आहात, तुमच्याबरोबर साथीला लोक आहेत, तुम्ही पराक्रम करा आणि स्वतःचं राज्य उभं करा ज्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माला सन्मानाचं स्थान असेल. आणि पुढं खरंच या दोघा तरुणांनी अतिशय पराक्रम केला आणि आपण जे इतिहासामध्ये विजयानगरचं साम्राज्य किंवा विजयनगरचं साम्राज्य म्हणतो त्याची स्थापना या दोघांनी केली. त्या दोन भावांचं नाव हरिहर आणि बुक्कराय. त्यामुळे गुरूंची प्रेरणा केवळ आध्यात्मिक क्षेत्रात असते असं मानण्याचं कारण नाही. गुरूंची प्रेरणा ही व्यावहारिक जीवनामध्ये देखील असते. म्हणजे राज्य करण्यासाठी सुद्धा गुरूंचा उपदेश आवश्यक असतो, गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक असतं. गुरु शिष्य संबंधाच्या निमित्तानं किती गोष्टी सांगाव्यात आणि काय गोष्टी सांगाव्यात. मी सांगितलं की गुरूंचं मार्गदर्शन अध्यात्मासाठी असतं आणि व्यवहारासाठी म्हणजे लौकिकासाठी असतं. पण याचा एक विलक्षण संगम ज्यांच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो, अशी विलक्षण गुरु शिष्यांची जोडी या देशामध्ये होऊन गेली. मी जेवढं काही वाचलं आहे, मी जेवढं काही ऐकलं आहे, या आधारावरती मला अशी दुसरी गुरु शिष्यांची जोडी माहिती नाही की जे अध्यात्माचा देखील प्रसार आणि प्रचार करतात आणि तेवढाच आग्रह ते लौकिकाचा देखील धरतात. ही गुरु शिष्यांची जोडी आहे. त्या गुरु शिष्यांच्या कथेमधली गोष्ट अशी आहे की कलकत्ता त्यावेळेला भारताची राजधानी होती. कदाचित काही जण माझ्याकडे बघतील, सर तुम्ही इतिहास नीट शिकलाय ना, तुम्हाला शिकवणारे शिक्षक व्यवस्थित होते ना? होय, मी खरं सांगतोय, ते बरोबरच सांगतोय. दिल्लीला भारताची राजधानी केलं इंग्रजांनी ते 1911 मी गोष्ट तुम्हाला सांगतो ती साधारणपणे 1884-1885 या दरम्यान. कोलकाता त्यावेळेला देशाची राजधानी होती. कलकत्ता तिला म्हणलं जायचं, पण कोलकाता देशाची राजधानी होती. आणि त्या देशाच्या राजधानीच्या गल्ली बोळांमध्ये एक शिकलेले, सवरलेले, धिप्पाड, ज्यांच्या अंगामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, असे तरुण फिरत होते. आणि ते फिरणारे तरुण काय म्हणत होते? भिक्षावाडा गमाय, ओम भवती भिक्षाम देई, भिक्षावाडा, भिक्षावाडा, भिक्षावाडा. लोक हसत होते, चेष्टा करत होते, टिंगल करत होते. अरे बाबू विश्वनाथांसारख्या वकिलाचा मुलगा ना तू काय भिक्षा मागतोस? एवढं तू BA पर्यंत शिकलास, कायद्याचं तू शिक्षण घेतलंस आणि तू भीक मागतोस? असं कोणीतरी चेष्टा करत होते, कोणीतरी टिंगल करत होते. बघा, याचा बाप आपल्याला फार मोठं शहाणपण सांगत होता, पण हा मुलगा काय करतोय? हा भीक मागतो. बघा, भिकेला लावलं या पोरांनी आपल्या घराला, घराण्याची आबरू मातीत मिळवली. अशा सर्व प्रकारचे जे शिव्या, शाप किंवा चेष्टा, निंदा, नालस्ती या तरुणांच्या समूहाच्या कानावरती पडत होती. पण कोणीतरी श्रद्धाभावानं त्यांना मूठभर पीठ आणून देत होतं, मूठभर डाळ तांदूळ आणून देत होतं. जे घरातले ते असं देणारे पण लोक भेटले. नेहमी लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो, जुनी मराठीतली म्हण आहे, ज्या गावच्या बोरी त्या गावचे वावळी. जगामध्ये 100% चांगली माणसं नाही, जगामध्ये 100% वाईट माणसं नाही. एका माणसावरनं जगाची पारख करू नका, एका माणसाच्या एका वेळच्या वागण्यावरनं माणसाची पारख करू नका. त्यामुळं काही भली माणसं पण भेटली आणि ज्या वेळेला ती आता पुरेशी भिक्षा झाली आहे असं वाटलं, त्यावेळेला ती शिष्यमंडळी तिशी आनंदी झाली आणि ते म्हणाले, चला आपण गुरूंच्याकडे जाऊयात आणि आपण घेतलेली भिक्षा ही त्यांना अर्पण करूयात, त्याचा नैवेद्य करूयात आणि त्यांना आपण पूजा अर्थात करूयात आणि आपण त्यांना तो अर्पण करूयात, प्रसाद म्हणून आपण तो ग्रहण करूयात. मठ म्हणजे काय होतं? मठ म्हणजे गावाच्या थोडं बाहेर असलेला एक जुना अशा प्रकारचा बंगला होता. या गुरूंच्या एका गृहस्थी शिष्याने सांगितलं होतं की राहा गुरुजी तुम्ही इथे. आणि ते गुरुजी त्या ठिकाणी राहत होते. आणि ज्या क्षणी ही सगळी तरुण मुलं त्या ठिकाणी आली आणि त्यांनी अतिशय आदरानं, श्रद्धेनं आपल्या गुरूंच्या पुढे ती भिक्षा केली, त्यावेळेला गुरु अतिशय आनंदित झाले, अतिशय आनंदित झाले. बाळांनो, फार मोठं काम केलं, फार मोठं काम केलं. आयुष्यामध्ये तुमचं कल्याण होईल, जगामध्ये तुमचं नाव होईल. मित्रमैत्रिणींनो, गुरु का असं म्हटले मी विचार करतो त्यावेळेला मला वेगळा संदर्भ आठवतो. माणसाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? माणसाला सगळ्यात महत्त्वाचा असतो तो स्वतःचा स्वाभिमान, स्वतःची प्रतिष्ठा. मी म्हणजे अमुक, मी म्हणजे तमुक, मी हे केलं, मी ते केलं, असं सगळ्यांना वाटत असतं. आणि ज्या वेळेला हे सगळं सोडायची वेळ येते ना, त्यावेळेला तो अभिमान आडवा येतो. आणि म्हणून ते मी पण आडवं येतं. आणि मग नंतर आपल्या कविवर्य बोरकरांनी म्हटलं, पक्व फरापरी मी पण ज्यांचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. ह्या सर्व मुलांचा अभिमान, अहंकार गळून पडलेला होता. गुरूंच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलेलं होतं. त्या गुरूंचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. भगवान रामकृष्ण परमहंस किंवा ठाकूर असं त्यांना म्हणतात त्यांचे शिष्यवर्ग. आणि त्यांचा विलक्षण शिष्य होता युगनायक असलेले स्वामी विवेकानंद.
नरेन विश्वनाथ दत्त माता भुवनेश्वरी यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला होता. आणि त्या गुरु रामकृष्णांनी या नरेनला आशीर्वाद दिला की तू जगाला मार्ग दाखवशील. आणि रामकृष्णांचे शब्द पुढे खरे झाले. परंतु स्वामी विवेकानंदांनी एक अतिशय महत्त्वाचं वचन या संदर्भात सांगितलं आहे. स्वामी विवेकानंदांनी तर आपल्या गुरुची आज्ञा तंतोतंत पाळली. गुरुने जे जे सांगितलं, जसं जसं सांगितलं ते स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. परंतु गुरूंनी असं सांगितलं, हल्ली आपल्या समाजामध्ये एक गोष्ट बघायला मिळते किंवा सर्व काळात ती अस्तित्वात असते की आपल्याला नेता व्हायचं असते. कुणीतरी 4 लोक, 10 लोक, 100 लोक, 1000 लोक, लाखो लोक, कोटी लोक माझे ऐकावेत असं आपल्याला वाटत असतं. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्हाला नेता व्हायचं आहे ना, तर चांगला अनुयायी प्रथम बनायचं हे शिका. तुम्ही चांगले अनुयायी बनू शकला तर तुम्ही चांगले नेते होता. स्वामी विवेकानंदांच्या या वचनाचं प्रत्यंतर त्यांच्या स्वतःच्याच आयुष्यात येतं. गुरूंनी भीक मागायला सांगितली, वेगळ्या शब्दामध्ये भिक्षा मागायला सांगितली, तरी देखील ते कचरले नाहीत. गुरूंनी लोकांची सेवा करायला सांगितली, ते कचरले नाहीत. अशा प्रकारचे स्वामी विवेकानंद. याच परंपरेमध्ये एक विलक्षण धागा पुढे जोडला गेला. भारताचा विचार हा केवळ भारतासाठी कधीही नव्हता. आपण भारतामध्ये प्राचीन प्रार्थना हीच म्हणतो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवे. आपण असं म्हणत नाही हिंदू भद्राणि पश्यन्तु, आपण असं म्हणत नाही महाराष्ट्रीयन भद्राणि पश्यन्तु, आपण असं म्हणत नाही भारतीय भद्राणि पश्यन्तु, आपण म्हणतो सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे म्हणजे या पृथ्वी तलावरती असलेले सगळे जीव, सजीव, ज्याच्यामध्ये माणूस आला, प्राणी आला, झाडं आली, फुलं, पानं, पक्षी, एवढंच काय अचर सृष्टी ज्याला जीव नाही असं मानलं जातं विज्ञानाच्या आधारावरती, ते देखील सुखी हवं, हीच भारताची कामना आहे. आणि भारताचा हा दिव्य संदेश, हजारो वर्षांपासूनचा संदेश स्वामी विवेकानंदांनी 7 समुद्रापार पोचवला. लंडन शहरामध्ये 1895-96 स्वामीजींची व्याख्यानं व्हायची. लंडन शहरातलं जीवन आपण कल्पना करू शकत नाही, परंतु त्या काळात ती जगाची राजधानी होती, कारण इंग्रजांचं राज्य जगाच्या सर्वात जास्त भूभागावरती होतं. लंडन त्यांची राजधानी, परंतु तिथला हिवाळा इतका विलक्षण आपण कल्पनाच करू शकत नाही. पुण्यात राहणारे लोक, कदाचित हिमालयाच्या जवळ राहणारे लोक त्याचा अनुभव घेऊ शकतात, कारण तुम्ही जर नकाशा बघितला तर साधारण त्या पट्ट्यामध्ये तो देश येतो. इतकी हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी, पण त्या कडाक्याच्या थंडीमध्ये स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं होत होती. एक तरुण स्त्री होती, तिला कळालं की हा भारतातून कोणीतरी संन्यासी आला आहे आणि उत्तम इंग्लिशमध्ये तो व्याख्यानं देतो. ती तरुणी अतिशय व्याकुळ होती. कशासाठी व्याकुळ होती? तर तिचा जन्म जो झालेला होता तो एका धर्मोपदेशकाच्या घरामध्ये झालेला होता, म्हणजे जे ख्रिश्चन फादर होते त्याच्याशी संबंधित होते, त्या घरामध्ये तिचा जन्म झालेला होता. आपण शिक्षिका व्हायचं असं तिने निश्चय केलेला होता, त्याप्रमाणे ती प्रयत्न देखील करत होती, शाळेचं काम देखील करत होती. आणि तारुण्याच्या या टप्प्यावरती स्वाभाविक अवस्था जी गृहस्थांची असते ते म्हणजे तिचं लग्न देखील ठरलेलं होतं. कदाचित तिचं त्या तरुणावरती अतिशय मनापासून प्रेम होतं. आपल्या विवाहाची आणि विवाहानंतरच्या आपल्या संसाराची ती सुखी स्वप्न मनामध्ये बाळगत होती. परंतु एके दिवशी घात झाला आणि हा तिचा जो योजलेला वर जो होता त्याचा अचानक मृत्यू झाला. कुठलं कारण नाही, कुठली सूचना नाही, पण अचानक मृत्यू झाला. आणि तिला एकदम असा आपल्या डोक्यावरती सगळं आभाळच कोसळलं काय असं तिला वाटायला लागलं. आणि तिच्या वृत्ती हळूहळू निवृत्तीकडे जायला लागल्या. म्हणजे या जगामध्ये काही अर्थ नाही, जगण्यामध्ये काही अर्थ नाही, अशा प्रकारचा ती विचार करायला लागली. आणि ती शोधायला लागली की याच्यासाठी माझ्या धर्मग्रंथामध्ये काही सांगितलं आहे का. परंतु तिला तो अनुभव येईना. आणि कुणीतरी सांगितलं की भारतातून आलेला एक तरुण संन्यासी इंग्रजी भाषेमध्ये व्याख्यानं देतो आणि तू तिथं जाऊन बघ. आणि मग एके दिवशी अशा हिवाळ्यातल्या दुपारच्या वेळेला एका धनाढ्य गृहस्थांच्या दिवाणखान्यामध्ये हे व्याख्यान होतं. मोजकीच 15-20 मंडळी त्या ठिकाणी होती. आणि हा तरुण तेजस्वी संन्यासी, ज्याच्या चेहऱ्यावरती प्रतिभेचं तेज होतं, ज्ञानाचा विलास त्याच्या चेहऱ्यावरती चमकत होता, त्या तरुणाच्या व्याख्यानाला गेली. आणि नंतर या तरुणीनं लिहून ठेवलं आहे की त्या दिवशी चर्चमध्ये एक प्रार्थना म्हणली जाते. तिचा एक सुमधूर आवाज, क्वायर असं म्हणतात मला वाटतं, तर तो आवाज माझ्या कानावरती पडावा असा एक सुमधूर आवाज माझ्या कानावर वाटे माझ्या हृदयात उतरला. आणि मला जाणीव झाली की आजपर्यंत मी ज्याचा शोध करत होते तो शोध आता संपला आहे आणि हाच तरुण संन्यासी मला मार्ग दाखवेल. त्या तरुणीचं नाव होतं मार्गारेट नोबेल. आणि या तरुण संन्यासानं आता जुनं नरेंद्र विश्वनाथ दत्त हे नाव टाकून आता स्वामी विवेकानंद हे नाव धारण केलेलं होतं. आणि स्वामी विवेकानंदांची प्रवचनं चालली होती. मग अर्थातच यथावकाश या गुरु शिष्यांच्या
भेटी घडल्या आणि त्या भेटीतून मार्गारेटला जाणीव झाली की आपण यांचं शिष्यत्व पत्करायला पाहिजे, यांच्या जवळ जायला पाहिजे. स्वामीजी पुढं भारतात आले. 15 फेब्रुवारीला ते कलकत्त्यामध्ये पोचले 1897ला. पण मार्गारेटनं विचारलं होतं की गुरुदेव मला तुमच्याबरोबर येऊ द्या. तोपर्यंत तशा अर्थानं ती शिष्या झालेली नाही आहे त्यांची, पण मला तुमच्याबरोबर येऊ द्या. त्यावेळेला विवेकानंदांनी त्यांना अनुमती दिलेली नाही. पुढचं साधारणपणे वर्षभर या गुरु शिष्यांमध्ये पत्रव्यवहार झालेला आहे. आजच्यासारखा मनात आलं लावला फोन बोललो असं शक्य नव्हतं. पत्र इकडून पाठवायचं, 2-3 आठवड्याने तिकडे पोचायचं, त्यांनी वाचायचं, तिकडून पत्र टाकायला जहाज बघायचं, ते जहाज निघायचं, असं 1.5-2 महिन्याच्या काळात एखाद दुसरं पत्र इकडून इकडे पोचायचं. पण या गुरु शिष्यांमध्ये संवाद झालेला आहे. स्वामीजी म्हणायचे की अजून तुझी तयारी झाली, अजून तुझी तयारी झाली नाही. आणि शेवटी 1897च्या शेवटी विवेकानंदांनी सांगितलं की होय मार्गारेट, तू आता भारतात येऊ शकतेस, कारण भारताप्रती तू समर्पण केलेलं आहे. विवेकानंद काय करत होते? विवेकानंद बघत होते की ही मार्गारेट जी तरुणी आहे ना, ती इंग्लंडमध्ये जन्माला आलेली, इंग्लंडमध्ये वाढलेली आहे. तशा अर्थानं जे सुखी संपन्न घर आहे त्याच्यामध्ये वाढलेली आहे. भारतात काय आहे? भारतात इंग्रजांनी एवढी लूट केलेली होती की आमचे कोट्यावधी भारतीय एका वेळेला देखील जेवू शकत नव्हते. काही भाग्यवान होते ते एका वेळेला जेवू शकत होते, पण रात्री त्यांना उपाशीपोटी झोपावं लागत होतं. आमच्या देशामध्ये धूळ होती, घाण होती, रोगराई होती, सर्व प्रकारचं दारिद्र्याचं प्रदर्शन होतं. अरे ही सुखा समाधानात संपन्नतेमध्ये वाढलेली तरुणी खरंच भारताची सेवा करू शकेल? खरंच भारताला त्यांना आपलं मानलं आहे का? कदाचित स्वामी हे बघत असतील. आणि ज्या वेळेला स्वामीजींना लक्षात असं आलं की हो या मार्गारेटनं हे आपलं मानलेलं आहे. स्वामीजींचं एक नंतर वचन आहे, वेगळ्या शिष्याला सांगितलेलं. जोसेफाईन मॅकलाउड आहे त्यांचं नाव. जोसेफाईन मॅकलाउड या अत्यंत धनाढ्य अशा स्त्री होत्या. विवाह केलेला होता पण खूप संपत्ती होती. आणि त्यांनी विचारलं बोला स्वामीजी काय करू? आज जर एखाद्या बुवा बाबाला विचारलं काय करू, तर धन संपत्ती जमीन जुमला गाड्या बंगला असं सगळं देऊ शकतात. स्वामीजी म्हणले माझ्यासाठी एकच करा, ते म्हणजे भारतावरती प्रेम करा. मित्रमैत्रिणींनो, आपण हे वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे, भारतावरती प्रेम करा. अरे भारतावरती प्रेम करा म्हणजे कुणावरती करा? या दगडाधोंड्यांवरती, पर्वतांवरती, नाल्यांवरती, झाडांवरती? अरे नाही, साक्षात भगवंताचे जे अंश तुमच्या माझ्यासारखे स्त्री पुरुष आहेत त्यांच्यावरती प्रेम करा. निवेदिता नाही, भगिनी निवेदिता त्यांचं नाव पडलं, नंतर त्यांनी स्वीकारलं असं वाटल्यानंतर स्वामीजींनी त्यांना बोलावलं. भगिनी निवेदिता येऊन दाखल झाल्या. त्यांचा दीक्षाविधी झाला मार्च 1898मध्ये. आणि एप्रिल-मे 1898मध्ये भयंकर प्लेगाची साथ कोलकात्यामध्ये पसरली, सगळ्या देशामध्येच पसरली. 22 जून 1897 आपल्याला माहिती आहे. माणसं पटापटा किड्या मुंग्यांसारखी मरायला लागली. 4 जणांनी एकाला उचलून खांद्यावरती घेऊन जावं, 5व्याच्या काखेमध्ये गाडी घ्यावी, त्याला स्मशानात न्यायची तयारी करावी लागली. असं स्वामीजींनी सांगितलं, बंद करा ते वेदांत, बंद करा ती भक्ती, आणि चला आपण सेवेला लागूयात, प्रत्यक्ष नारायणाच्या सेवेला लागूयात. हे जे नररूपी नारायण आहेत, जे प्रत्यक्ष मनुष्याचं शरीर धारण करून आपल्याला सेवेची संधी देतात, त्याला सेवेची संधी. भगिनी निवेदिता सेवेला लागल्या. आणि एके दिवशी असं घडलं की एक अत्य झोपडीमध्ये त्या गेल्या. आणि त्या झोपडीमध्ये कुणीही नव्हतं. त्या झोपडीमध्ये एक 11 वर्षाचा साधारण मुलगा असेल, तो एकटा होता. त्याची आई वडील भावंड सगळी मेलेली होती. भगिनी निवेदनाला लक्षात असं आलं की अरे याच्याकडे कोण बघणार, याच्याकडे कोण लक्षात देणार. भगिनी निवेदनाने बागेच्यांना सांगितलं की मी आता इथंच थांबते, मी याचीच सेवा शुश्रूषा करते. भगिनी निवेदिता पुढचे अनेक दिवस त्याच ठिकाणी राहिल्या. मायेच्या ममतेनं त्यांनी त्या बाळाची सेवा केली, परंतु विधिलिखित मात्र त्या टाळू शकल्या नाहीत. त्या बालकांनी त्यांच्या मांडीवरतीच प्राण सोडवले. विलक्षण दुःख त्या माऊलीला झालं. तिनं त्याला जन्म दिलेला नव्हता, परंतु मातेचं दुःख काय ती अनुभवली. आणि आयुष्यभर निवेदिता हा प्रसंग विसरू शकल्या नाही. भगवान रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता यांचं वेगळे. पण मला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो, आमच्या देशामध्ये साधू संन्यासी होऊन गेले, त्यांनी सांगितलं मोक्षाची साधना करा, परंतु या गुरु शिष्य परंपरेनं आम्हाला सांगितलं आत्मनो मोक्षार्थम जगद्हिताय च. स्वतःचा तर मोक्ष आम्ही मिळवूच, परंतु जगाचं देखील आम्ही कल्याण करू. त्यामुळे तुम्ही आज देखील रामकृष्ण मठाची इथं इमारत आहे, शारदा माता मठाची पण इमारत आहे. तुम्ही जा सिंहगड रोडला बघा. मग ते दवाखाने चालवतात, मग ते शाळा चालवतात, मग ते अन्नदान करतात, सर्व प्रकारची सेवा शुश्रूषा करतात. आणि तशा अर्थानं हा मार्ग आता इतक्या वर्षांत प्रशस्त झाला. मी ज्या वेळेला विचार करत होतो की त्यावेळेला गुरु शिष्यांच्या कल्पना मनामध्ये येत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा माझ्या मनामध्ये येत होत्या.
आपण झपाट्यानं पुढे येऊयात. या मुंबई शहरामध्ये मुंबईमध्ये जाण्याचं अनेक जणांचं स्वप्न असतं. डोळ्यामध्ये चकाकतं स्वप्न घेऊन अनेक जण मुंबईत येतात, परंतु त्या चकाकत्या स्वप्नांचं सत्यात रूपांतर झालेलं पाहण्याची संधी फार थोड्यांना मिळते. पण या मुंबईमध्ये एक तरुण जन्माला आला. त्या तरुणांचे गुरु म्हणायचे, बस स्कूटरवर, चल माझ्याबरोबर, इथं आता क्रिकेटचा सराव चालू आहे. आता इथं मागे 3 स्टंप लावलेले आहेत. आणि त्या काळात, आज रुपयाला किंमत आहे असं तुम्हाला वाटत नाही, पण त्या काळात रुपयाला किंमत होती. हे रुपयाची 3 नाणी मी तुझ्या 3 स्टंपवरती ठेवतोय. जर आजचा डाव संपे तोपर्यंत तू ही 3 नाणी पडू देऊ शकला नाहीस, म्हणजे तू क्लीन बोल्ड झाला नाहीस, तर ही 3 नाणी तुझीच. हे विलक्षण गुरु शिष्याची जोडी होती. ती रमाकांत आचरेकर नावाच्या क्रिकेट महर्षीची आणि त्यांचा जगदविख्यात शिष्य म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची. गोव्यामधल्या एका छोट्या गावामध्ये जन्म झाला. दुर्दैवानं वडिलांचं निधन झालं. मामानं मुंबईला बोलून घेतलं. आईला धुणी भांडी करून मुलाला शाळेत घालावं लागलं. मुंबईमधल्या युनियन हायस्कूलमध्ये हा मुलगा शिकत होता. रमेश त्याचं नाव तशा अर्थानं. एक दिवशी रमेशचे जे शिक्षक होते, सर होते, भावे सर, ते म्हणाले, रमेश, अरे चला आज आपल्याला प्रयोग करून बघायचा. त्यांनी वरांड्यामध्ये नेलं. सूर्याची किरणं येत होती. त्यांनी बहिर्विक्रम भिंग हातामध्ये धरलं. खाली कागद धरला आणि आपल्याला माहिती की ते भिंग एका विशिष्ट पद्धतीनं धरलं की ती ऊर्जा एकत्रित होते आणि तो कागद जळायला लागतो. सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद झाला. आज विज्ञानाचं तत्त्व कळालं. परंतु भावे गुरुजींनी पुढचं वाक्य मात्र रमेशला सांगितलं, रमेश, अरे थांब, तुझ्यात अशी शक्ती आहे. तू जर ती एकाग्र चित्तानं वापरशील तर तू आयुष्यामध्ये विलक्षण काम करून दाखवतील. आणि या रमेशनं आयुष्यात विलक्षण काम केलं. त्या रमेशला आपण आज सगळेजण ओळखतो. ते म्हणजे विश्वविख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर नावाचं. दरवेळेला मनामध्ये येतं की पुरुष गुरु आणि पुरुष शिष्य, पुरुष गुरु आणि महिला शिष्य. संगीताचं क्षेत्र हे अद्भुत क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये ज्यांना गान सरस्वती नावाची उपाधी देण्यात आली त्या किशोरीताई अमोणकर. जयपूर नावाचं एक संगीताचं घराणं आहे. त्या संगीताच्या घराण्याची वारसा चालवण्याची जबाबदारी या किशोरीताईंच्यावरती होती. आणि एक तरुण जो होता 16-17 वर्षाचा, म्हणजे तुमच्यापेक्षा फार लहान नव्हे, 11वीत असलेला तरुण होता. आणि त्याचे वडील मोठे नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक, नाट्य अभिनेते होते. आणि त्याला वाटायचं आपण मोठं होऊन काय करायचं. तर साधारणपणे सगळ्या मुलांना वाटतं तेच, आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवायचा. एवढी मोठी कंपनी, एवढं मोठं नाव आहे, एवढं मोठं उत्पन्न तेच यायचं. पण त्याच्या गळ्यामध्ये सूर होता. आणि एके दिवशी वडिलांनी ठरवले की नाटक करायचं आणि त्याला या किशोरीताई अमोणकरांनी संगीत द्यायचं. म्हणून त्या प्रभाकर पणशीकरांनी किशोरीताईंना विनंती केली. आणि त्यांचा मुलगा रघुनंदन हा गाण्यातला असल्यामुळे वडिलांनी त्यांच्या सोबतीला दिलं. आणि एके दिवशी किशोरीताईंनी सांगितलं, रघुनंदन, प्रसंग असा घडला की किशोरीताई आपल्या शिष्याला शिकवतायत, गाणं शिकवतायत, पण ती जागा, संगीताच्या भाषेमध्ये ती जागा त्याच्या गळ्यातनं येतच नाही. रघुनंदन म्हणाला, किशोरीताई मी करू का. कर. रघुनंदननं इतक्या सफाईनं ती जागा घेऊन दाखवली. किशोरीताई म्हणल्यास की बस आजपासून तू माझा शिष्य. रघुनंदन पणशीकर असं म्हणायचे की मी गुरुचा शोध करत होतो, पण मला पुरुष गुरु हवा अशा अर्थाने मी बघत होतो. पण माझं भाग्य असं की किशोरीताई या माझ्या गुरु झाल्या. त्यामुळे या गुरु परंपरेनं आपल्याला फार मोठा वारसा दिलेला आहे, फार मोठं तत्त्वज्ञान दिलेलं आहे. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनी मनाशी निश्चय केला पाहिजे. काय निश्चय केला पाहिजे. तो निश्चय असा केला पाहिजे, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा, आम्ही चालवू पुढे वारसा. धन्यवाद.